आता आमच्या बिल्डिंगमधला भंडारा वगैरे झालेला आहे आणि आता चाललेला आहे आम्ही गणपती पाहायला. आमच्या अकोल्यामधले गणपती कशी आहेत मी तुम्हाला सांगते आता शेअर करते. चला तर आता गणपती पाहायला आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:30. आता आमच्या बिल्डिंगमधलं सगळं आटोपलं जेवण वगैरे. आता चाललो आम्ही फिरायला म्हणजे गणपती पाहायला. लई चांगला तुम्हाला पण दाखवूया. तर ताईंनो, हा जो गणपती दिसते ना, तर हा आहे आमच्या अकोल्याची शान म्हणजे लालबागचा गणपती आहे. आणि एवढी गर्दी होती ना भाविकांची, प्रचंड गर्दी होती. आणि एवढा मोठा गणपती आहे ना, हा खूपच मोठा गणपती आहे आणि खूप गर्दी होती भाविकांची. म्हणजे आपण पाहू शकता किती गर्दी होते. आणि शेवटचा दिवस असल्यामुळे जास्तच गर्दी, कारण की सगळ्यांनाच वाटते की आपलं दर्शन झालं पाहिजे म्हणून. तर त्याच्यामुळे खूप गर्दी होती तिथे. हे बघा, आपण पाहू शकता किती मोठा गणपती आहे हा. आणि आम्ही जे बघितले ना गणपती, ते अकोल्यातले जे मोठे मोठे गणपती आहेत ना, तेच बघितले आम्ही. कारण की खूप वेळ झाला होता ताईंनो, आम्ही 11:30 वाजता निघालो गणपती पाहायला. त्याच्यामुळे मग जे मोठे मोठे गणपती होते तेच पाहायला निघालो होतो आम्ही. हे बघा, आणि 12 वाजले होते तरी भाविकांची गर्दी पाहू शकता किती वाढलेली आहे. आणि हा जो गणपती आहे ना, हा गणपती जनता बँकेच्या कर्मचाऱ्यांचा गणपती आहे. हा जनता बँकेने ठेवलेला आहे. आणि हा पण दरवर्षीच खूप छान असते आणि वेगवेगळं डेकोरेशन असते या गणपतीचं. खूप मोठा गणपती आहे हा पण. आमच्या अकोल्यातले गणपती एकदम पाहण्यासारखे असतात. कारण की एवढी गर्दी का बरं असते, तर आजूबाजूचे खेडे पाडे सर्व येतात गणपती पाहायला. त्याच्यामुळे मग भयानक गर्दी झालेली असते. जिकडे तिकडे गर्दी आहे आज. राजवी पण आलेली होती आणि आपण पाहू शकता डेकोरेशन वगैरे किती छान असतं. एकदम वेगवेगळं डेकोरेशन असतं आहे ना, एकदम म्हणजे एवढी छान सजावट असते ना, एकदम आकर्षक सजावट असते. त्याच्यामुळे कसं पाहावं वाटतात, म्हणजे खूप गर्दी असते पाहण्यासाठी. आणि रस्ता पण पहा तुम्ही, ही वेळ 12:30ची आहे आणि रस्ता पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे रस्त्याने. हे फक्त गणपती पाहायलाच आलेले आहेत. यावरून विचार करू शकता की किती छान छान गणपती असतील अकोल्याचे. एकदम छान असतात ताईंनो, खूप छान. आणि डेकोरेशन करायला असतं त्यांना किती दिवस लागतात. गणपती बसायच्या कितीतरी दिवस आधी डेकोरेशन वगैरे चालू राहते आणि गणपती बसल्यावर पण डेकोरेशन चालूच असते. आणि आम्ही दुरूनच दर्शन घेतले सगळ्या गणपतीचे. कारण की प्रत्येक गणपतीजवळ जातो म्हटलं तर एवढी प्रचंड गर्दी होती ना, जाणं शक्य नव्हतं, जवळून दर्शन घेणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही दुरून पाहिले आणि दुरूनच दर्शन घेतलं गणपतीचं. आणि हा गणपती पण पहा किती सुंदर आहे. हा गणपती गांधी रोडचा आहे. आणि हे बघा किती छान आहे गणपती. खूप छान गणपती आहेत. मुलांना पण खूप आवडते असं गणपती वगैरे पाहायला जाणे. आणि आमच्या अकोल्यामध्ये माहीत आहे का, खूप असं म्हणजे वेगवेगळं काही घडत असते. म्हणजे श्रावण महिन्यात म्हणजे कावड वगैरे असते. म्हणजे असे जे धार्मिक कार्यक्रम जे असतात ना, तर खूप छान होतात आमच्या अकोल्यात, म्हणजे पाहण्यासारखे असतात. हे गणपती पण खूप पाहण्यासारखे. आणि देवी आता बसतील ना, ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आणि आता नेहमी चांगला असते.
व्हिडिओ जो आहे ना हा गणपती विसर्जनाचा व्हिडिओ आहे. आमच्या बिल्डिंगमधल्या गणपतीचं जेव्हा विसर्जन होतं ना तेव्हाचा व्हिडिओ आहे हा. आणि एवढी धमाल मस्ती केली ना सगळ्यांनी, खूप छान आणि खूप मजा केली सगळ्यांनीच. यावरून तुम्हाला समजलंच असेल गजानन वाटिका अपार्टमेंटमधील सगळ्यांचं प्रेम एकमेकाविषयी हे सगळं तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल ताईंनो. हे बघा आणि सगळे निस्वार्थीपणे एकमेकाला जीव लावतात, लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत. आणि काही मदत पडली तर मदतीला धावून जाणे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल ताईंनो तर नक्की सबस्क्राईब कराल, लाईक कराल, शेअर कराल माझ्या व्हिडिओला. आणि
भेटू आपण पुढच्या नवीन माझ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.